करता का हो प्रवासाची तयारी? आपल्याला गावाला जर 10 दिवस जायचं असलं यात्रेला किंवा कुठेही प्रवासाला, तर आपण आपल्याबरोबर काय काय नेतो? खाणं पिणं, टूथपेस्ट, कोलगेट, ब्रश, शॅम्पू, कपडे लत्ते, पांघरणं, दवा, मेडिकल, जे पण पाहिजे असतं आपल्याला ते सगळं आपण तयारी करतो, बरोबर आहे की नाही? पण तुम्हाला माहिती आहे का, ह्या 10 दिवसाच्या प्रवासासाठी जर आपण एवढं साहित्य नेतो आणि कदाचित जर काही लागलं संपलं तर आपल्याला पुन्हा धावपळ होते आणि आपण म्हणतो अरे हे राहिलं बरं का, ते राहिलं बरं का. पण तुम्ही कधी मृत्यूला जाण्याच्या प्रवासाची तयारी केली आहे का? तुम्हाला माहिती आहे का, मृत्यू हा सुद्धा एक प्रवास आहे आणि तो खूप सुंदर आहे. त्याला घाबरायचं काही कारण नाही आहे. जर आपण त्याची तयारी जर व्यवस्थित केली तर आपण कधी त्या मृत्यूला घाबरणार नाही. कारण मृत्यूला जेव्हा आपण जातो, मृत्यू झाल्यानंतर वरती जेव्हा जातो, ह्या 84 लक्ष युनिटून जो मानवदेह मिळालेला आहे त्याच्यातून आपली जेव्हा सुटका होते तेव्हासुद्धा खूप छान आपला प्रवास होऊ शकतो जर आपण त्याची तयारी केली तर. मग त्यासाठी काय लागणार आहे? तर आपल्याला लागणार आहे हरिनाम, तर भगवत चिंतन लागणार आहे जे आपल्याला तारून नेईल आणि त्या प्रवासामध्ये आपलं साधन बनेल आणि ते साधन आपल्याला आरामशीर सगळ्या वैतरणा नद्या असू दे, जेवढे पण आपले नरक असू द्या, ते नरकांपासून आपली भगवत नाम आपलं तारण करेल. आणि त्याच्यासाठी आपल्याला हरिनाम घेतलं पाहिजे, भगवत चिंतन केलं पाहिजे, भगवंतांना जाणून घेतलं पाहिजे, त्याच्याबद्दल आपण अभ्यास केला पाहिजे आणि दान धर्म पुण्य ह्या सगळ्या गोष्टींची आपण जी जोड केली पाहिजे. जसं आपल्याला वस्तू लागतात गावाला जाताना, तसं प्रवासाला मृत्यूच्या जाताना खूप कमी तयारी लागते, पण ती मात्र आपण केली पाहिजे. मग मृत्यूचं भय वाटत नाही आणि कधी मृत्यू येऊ द्या, मग आपल्याला भय चिंता राहणार नाही आणि आपला प्रवास मात्र सुखकर होतो. आणि मग कुठेही आपलं तिकीट कोणी TC वगैरे काटणार नाही, म्हणजे यमदेव आपल्याला त्रास देणार नाही, नरकामध्ये आपल्याला त्रास होणार नाही. कर्मधर्म संयोगाने थोडाफार जो त्रास येतो आपल्याला सहन करावा लागेल, पण भगवंताला जर आपण शरण गेलो तर आपल्या चुक्या सर्व भगवंत पोटात घालतो. कारण भगवंत म्हणतो सर्व धर्मान् परित्याज्य माम शरणम एकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच, की तू जे काही केलेले आहे ते विसरून जा, ज्या काही चुक्या तुझ्याकडनं झालेल्या आहे, तू माझाच पुत्र आहे. कारण भगवंत एकच आहे की जो म्हणतो की ममे वंशी जीव लोके जीवभूतो सनातना, की तू माझा अंश आहे, तू माझं बालक आहे, तर तुझ्याकडनं जरी चुका झाल्या तरी मी तुला पदरात घेईल, पण तू मला शरण आहे आणि पुढचा प्रवासात मात्र चुका करू नको. तर असंच आहे, हा प्रवास खूप सुंदर आहे आणि मृत्यूचा तर त्याहूनही सुंदर आहे. तर तुम्ही बघा, तयारीला लागा आणि भगवत नामामध्ये हरे कृष्ण महामंत्राचा जप करा. हरे कृष्ण.